बातमी आहे सीजेपीच्या संभाजीनगरमधल्या बैठकीचा आज आता दुसरा दिवस असणार आहे। अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी आज ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये सीजेपीच्या पुढच्या वाटचाली संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तरुणाईच्या चळवळीला कोणती दिशा आता मिळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सीजेपी दबाव गट म्हणून आता काम करणार आहे असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी काल म्हटलं आणि या बैठकीमध्ये काल झालेल्या दिपकेंनी राष्ट्रीय संस्थांनी आपली विश्वासार्हता गमावल्याचं म्हटलंय। देशात एका जन आंदोलनाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। तर झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सीजेपीने पाठिंबा दिलेला आहे असंही त्यांनी म्हटलं। तर सीजेपीचे जे महत्त्वाचे कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी आहेत ते सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। अभिजित दिपके यांची निवासस्थानी कालही बैठक झाली, आजही आता बैठकीचं सत्र असणार आहे आणि एकंदरीतच दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलन केल्यानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता पुढे नेमकी काय त्यांची वाटचाल असणार आहे सीजेपी म्हणून आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्यवस्थेमध्ये काही बदल काही सुधारणा आवश्यक आहेत त्या दृष्टीने काय नेमकी आता चर्चा या बैठकांमध्ये होते हे बघणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे आजचा दुसरा दिवस सुद्धा या बैठकींचा महत्त्वाचा असेल।